हॅलो गाइज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. सो येस, आज आहे ना मी आफ्टर व्हेरी लॉंग टाइम, म्हणजे मला तर वाटते लग्नाच्या अगोदरपासून या खूप टाइम अगोदरपासून मी आपला डेली रुटीनवाला व्लॉग शेअरच नाही केलाय की आम्ही होल डे काय करतो मी आणि त्विषा आहे. सो आज म्हटलं आपण शूट करूच या, कारण का खूप टाइम असं झालं का मी व्लॉगच शूट करत नाही आहे, म्हणजे थोडी दूरी असं झालेलं आहे. सो म्हटलं नाही, आज आपण व्लॉग शूट करूच या. सो माझी मॉर्निंग झालेली आहे. आज माझी मॉर्निंग थोडी लेट झाली, म्हणजे 7:30 पावणे 8पर्यंत. सो इट्स ती माझ्यासाठी लेट झाली, पण ती आज माझी मॉर्निंग थोडी लेट झाली आहे आणि त्याच्यामुळे पण कामं ऑलमोस्ट आता झालेले आहेत. 10:30 व्हायला आलेत, अजून झाले नाही 10:30 व्हायला आलेत, पण माझे ऑलमोस्ट सर्व कामं डन आहेत. म्हणजे घरातली आपली झाडू, लादी, भांडी, कपडे, इवन नाश्ता पण बनवून सर्व डन आहे, देवपूजा वगैरे सर्व. सो तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल, आज गुरुवार आहे. सो मी मस्त असं पूर्ण मंदिर पूर्ण असं सजवलं आहे एकदम मस्त. आणि ही मी काढलेली माझी छोटीशी कोशिश, त्याच्यात एस आणि छोटे छोटे हार्ट, पण ते आता ऑलमोस्ट जायला आले. म्हणजे मी अशीच विषाच्या काढ होती म्हणून मी माझ्या पण काढली, पण ती इथं जायला आली. सो म्हटलं आज आहे ना आपण काय पण करू, आपण डेली रुटीन शेअर करूया, कारण का त्विषाला पण सुट्टी पडलेली आहे आणि त्विषाचं मस्त असं एन्जॉय चाललेलं आहे. दिवसभर खेळणं म्हणजे नॉनस्टॉप. आत्ता उठल्यापासून अजून तर उठली नाही ती, आणि डॅडी आज अजून झोपलेले आहेत. आणि आमच्या इथं काय झालं, साईडला दोन्ही साईडला काम चालू झाल्यानं भरपूर आवाज येते, म्हणजे खूपच जास्त आवाज येतो. सो मला ना सगळं विंडो वगैरे बंद करून ठेवायला लागतात. तो फक्त मी थोडंसं आता दरवाजा ओपन ठेवला आहे. बरं राहू दे, कर का काय होतं आहे, सर्व बंद ना त्या आवाजाच्या चक्करमध्ये आणि धूळ उडत्याच्या चक्करमध्ये सर्व बंद होतं, तसं कोंडल्यासारखं होते. म्हणून मी थोडीशी हॉलची खिडकी ओपन ठेवली आणि थोडंसं दरवाजा बस. बाकी किचन बेडरूम तर बंदच आहे, कारण का मेन म्हणजे त्याच साईडला काम चालू झालं म्हणून आवाज तर भरपूरच येते. आणि आमच्या इथं आहे ना 2 दिवस झाले पाणी बंद आहे, म्हणून वाटतं 2 दिवस झाले की पाणी पण आम्हाला टाइम टू टाइमच येते, सकाळी आणि रात्री. सो त्याच्यामुळे कामं पण पटापट होतात आणि तशी माझी लवकरच होतात. सो मी आहे ना आज तुझ्यासाठी आहे ना स्विमिंग टँक पण भरून ठेवला आहे, हे बघा. आणि त्याच्यावर आहे ना मी आपलं बेडशीट असं चादर ती वाली झाकण दिलेली आहे, कारण की मग मॅडम स्विमिंग करायला जाणार आणि मग पाण्यात काय पडायला वगैरे नको, म्हणून मी दिलं आहे त्याच्यावर ते झाकण. कारण आमचे डॅडी खूप असे आहेत की त्याच्यात काय पडलेलं नाही पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे, मग ती त्याच्यात उतरणार म्हणून. अदरवाईज आपण स्विमिंग पूलमध्ये जातो तेव्हा तर माहितीच आहे ना, पण ते पहिला आम्ही स्विमिंग पूलमध्ये जरी गेलो ना तरी ते गेल्या लगेच जात नाही, ते पहिले निरीक्षण करणार, बघणार, मग जातात, असं आहे त्यांचं. सो इथं पण मी आहे ना त्याचे झाकण देऊन ठेवलं आहे, कारण की मॅडम उठल्यावर खुश होतील, मग तिला त्याच्यात स्विमिंग करतात. सो आम्ही टँक पण आहे ना असं पूर्ण उगवून मग त्याच्यात ते पाणी भरून ठेवलं आहे. टँक उगवून ह्यावी सुट्टीलाच दिलेला. सो त्या दिवशी पण थोडंसं तिने बोलली आणि आज पण. सो आज आहे ना मी नाश्त्याला बनवलं, मी काय बनवू खूप विचारलं. त्याच्यानंतर मी मस्त बनवलं शिरा, देवाजवळ पण प्रसाद ठेवलेली आहे आणि शिरा बनवलं. सो आज बनवते जेवायला, काय बनवू चालेल. कडधान्य विचारल्यावर हे बोलतात नको, मला नको आहे कडधान्य, त्याच्यामुळे कडधान्य तर नाही बनवू शकत, त्यांना नाही आवडत म्हणून. सो मी आता बघू, मटरची भाजी, वरण भातचं प्लॅनिंग चाललं. सो ही दोघं उठण्या अगोदर बरं बनवून घेते. सो म्हटलं आज खूप दिवस झाले व्लॉग केला नाही, तर बरं करूया बनवून. आणि तुम्ही आहे ना आमच्या लग्नाच्या व्हिडिओजना एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल आहे ना थँक्यू सो मच. म्हणजे माझ्या हळदीचे दोन्ही भाग, संगीत, हळदी, आणि मला असे खूप कमेंट्स आलेले की मी आहे ना लग्नाचा ब्लॉग अपलोड नाही केला, पण लग्नाच्या ब्लॉगचं असं इश्यू झालं आहे की मी हळदीच्या दिवशी ॲक्च्युली झोपलेली सकाळी 4:30ला आणि मी 6:30ला लगेच. सो ती माझी 2 दिवस, मी संगीतच्या दिवशी पण रात्री नव्हते झोपलो, म्हणजे तेव्हा पण मला वाटतं काहीतरी 3ला झोपलो आणि सकाळी 5 का कितीला उठलो. सो 4-5 ती पण माझी 2 का 3 तासाची झोप. ती होल डे मी जागी, फुल ॲक्टिव्ह, फुल डान्स केला. त्याच्यानंतर 2 तासाची. नंतर उठल्यानंतर काय झालं की थोडीशी कामं घरातली, आणि परत आहे ना मग आपल्याला नवरा न्यायचं आहे म्हणून ते काय न्यायचं आहे, काय नाही, सगळं मी आहे ना त्या कामात जरा बिझी होती, म्हणून आहे ना त्यामुळे आहे ना. आणि त्याच्यात मला त्विषाला पण बघायचा होता मध्ये, आणि कारण का हे ह्यांच्या कामांमध्ये बिझी होते
कारण बाकीची पण इतर खूप कामं असतात, तुम्हाला माहितीच आहे. आणि मग त्याच्यात मामोनी वगैरे बसतो तेव्हा पण आमच्या इथं खूप मजा असतं. म्हणजे तेव्हा पण ते पण आमच्या इथं रिच्युअल्स चालू होतात. मग मी त्याच्यात बिझी झाले. मी तरी बहुतेक जणांकडं माझा मोबाईल दिलेला शूट करायला. सो आहे ना, म्हणजे मामवणी पडेपर्यंत आम्ही देवाला वाना घेऊन जातपर्यंत, म्हणजे देवाला नैवेद्य घेऊन जातपर्यंत, आम्हाला वाना भेटूपर्यंत ते सगळं शूट केलेलं आमच्या जे आग्र्यांच्या ब्राईडमध्ये लग्नात असतात तसा मी. पण ते आहे ना, मी तेवढं पुरतं शूट केलेलं. आणि त्याच्यानंतर आहे ना नवऱ्याची आंघोळ झाली, म्हणजे जे नाव पडतं तेव्हा ते पण काही शूट नाही झालं. पण मी फोटोवाल्याला बोललेलो का तू त्यानं का आमच्या इथं सिनेमॅटिक पण होता, नॉर्मल व्हिडिओचा कॅमेरा पण होता आणि ड्रोन पण होता. सो हे तिन्ही ऑप्शन आमच्याकडं, तिन्ही ऑप्शन होते. सो मी त्याला खूप बोलले का मला व्हिडिओ दे. पण त्याचा आणि माझं काही कॉन्टॅक्टच झाला नाही. सो मला ना व्हिडिओच नाही भेटल्या. पण जर का मला व्हिडिओ भेटले आणि माझ्या इथं जेवढे व्हिडिओ आहेत, जर तुम्हाला माझ्या लग्नाचा व्लॉग पाहिजेच असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सो मी आहे ना परत त्याच्या इथं जाऊन व्हिडिओ घेऊन ते तेवढा सगळा एडिट करून तुमच्यासाठी व्लॉग नक्की तयार करीन. पण तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या या व्लॉगनंतर, या व्हिडिओच्या खाली. सो आता बघू, मी चाललंय माझं पण की आणावं म्हणून इच्छा तर माझी पण आहे. आणि जसे आमचे फोटोचे अल्बम पण येतील ना, मी ते पण दाखवेन तुम्हाला. कारण का संगीत आहे, हळद आहे, लग्न आहे, पूजा आहे, चारीचे सगळे फंक्शनला आमच्या इथं व्हिडिओ फोटो सगळा म्हणजे अवेलेबल होता. सो ते सगळ्याचे जेवढे फोटोज वगैरे काय येतील ना ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि मी खूप टाईम झाले बोलले का मी माझ्या लग्नाचे पण अल्बम शेअर करेन. सो मी ते पण तुमच्यासोबत शेअर नक्की करेन. सो पण माझं काय झालंय आता आहे ना, मांटीचं लग्न होत ना, थोडा रेस्ट नाही करत की आमच्या इथं लगेच दुसरं लग्न आलं, म्हणजे माझ्या धीराचं लग्न आहे की यांच्या काकाच्या मुलाचं लग्न. सो मी त्याच्या तयारीत पण आहे की मला त्याच्यासाठी पण, कारण का ती पण शॉपिंग म्हणजे चालू त्याच्या गडबडीत पण आहे, त्याच्यामुळे पण आपले ब्लॉग शूट होत नाही. मी शॉपिंगला पण जाऊन आली त्या लग्नाच्या रिलेटेड 2-3 वेळा, वाशीला पनवेलला. सो ते पण माझं चालू आहे मधल्यामध्ये. म्हणून त्याच्यात तुषाची एक्झाम होती. त्याच्यानंतर आता तिला मंडेला तिची एक्झाम संपली नाही काल, त्या दिवशी म्हणजे ट्यूसडे आणि वेनसडेच भेटले की आज थर्सडे आहे. सो आत्ता म्हणूनच ब्लॉग येतीलच. सो चलो, पिशू मला आवाज देतो उठली वाटतं. सो येस, आमच्या मॅडमची आणि डॅडीची गुड मॉर्निंग झालेली आहे. सो आता आम्ही करतो नाश्ता. सो चलो आपण आहे ना, आता मी जेवायला काय बनवते बघू आणि मग तुम्हाला दाखवते. सो मी बनवला आज मस्त असा पास्ता. आणि आता त्रिशाला पास्ता सर्व करते. तशी तुला आवडते पास्ता? त्रिशू, फॉर यू. हॅलो गाईज, आपण मगाशी बोललो त्याच्यानंतर मी काय ब्लॉग कंटिन्यूच केला नाहीये. म्हणजे मी टोटली आता एवढ्या दिवसाची सवय तुटलेली आहे. सो मी आहे ना एवढ्या दिवसाची आठवण की विसरूनच गेलेली आहे की आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे. सो मी काही ब्लॉग कंटिन्यू केला नाही. तर मी तुमच्याशी बोलले त्याच्यानंतर मी मस्त असं जेवण बनवलेलं, वरण भात, मटरची भाजी, चटणी, पापड, लोणचं असं खूप मस्त. आणि आम्ही जेवलो आणि मी आणि तुषाने यावे मस्त आराम पण केला. त्याच्यानंतर मी जो पास्ता बनवला नाश्त्यात होतं, मी तुम्हाला दाखवलंच की पास्ता पार्टी होती. आणि त्याच्यानंतर आमचं दोघांचं अचानक ठरलं, कारण का हे गेले नाईटला. सो आमचं दोघांचं अचानक ठरलं की आपण मम्मीकडे जाऊ. सो आम्ही आलो आता मम्मीकडे. सो बॅकग्राऊंडवरून वाटायचं असं बॅकग्राऊंड काही ऑलमोस्ट. सो आम्ही आलो आता मम्मीकडं. मम्मीकडे मगाशी चालत असं येऊन जेवण वगैरे झालेलं आहे. आणि काहीतरी न्यू ॲक्टिव्हिटी किंवा न्यू काहीतरी करायचं म्हणजे मला येत नाही यूट्यूबवर, कारण सारखं त्याच व्हिडिओवर. सो माझी इच्छा झाली की आपण आहे ना ते करून बघू. सो मी आज गेली उरणला आले म्हणून मी बाजारात जाऊन आहे तर सामान पण घेऊन आले. आणि मी काय नवीन शिकते आणि त्याच्यात सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कोणाला आहे ते मी तुम्हाला दाखवते. आमच्या इथे लागले जेठालाल, तर त्याचा आवाज माझा कॅमेरा. आणि हे बघा माझं बनवायचं राहिलं बाजूला. मी बघा मी घेतला, मी सगळ्या डब्यात भरला, हे केलंय. आणि मी हे बनवलंय. मी आहे ना हे बनवायचं ट्राय केलंय असं. पण माझं काय झालं माहितीये का, इथं आणि इथं थोडीशी गॅप बसले ते. पण माझं जाऊ दे. हे बघा 2 माणसं, म्हणजे मी तर ठेवला, मला माझं असं असतं मी काही न्यूज स्टार्ट केला मला कंटाळा मी ठेवतं. आणि ही आणि मम्मी बघा मी राहिलं.
आणि सगळ्यात जास्त तर तुझी काय करतेस? नाही काय आहे पण ते काय दिलंय तुला? काय बनवतेस? मण्यांचं काय दिलंय? ती कशी मला हे घे तू बनवतस ना हे मला बनवायला दे. मला पण बोलते टीचरनी बोलते प्रोजेक्ट दिलाय बोलते वॅकेशन्स पडलेत म्हणून ना. काय कुठला प्रोजेक्ट दिलाय बघू दाखव ना काय बनवलास. आणि मम्मीनी हे बघा हे बनवलं मस्त असं अच्छा हा विशूनी एक हे बनवलंय आणि मम्मीचं बघ हे मम्मी हे मस्त बनवलं पण मम्मी तो. आणि ही पिशू बघू काय बोलते सबर करू काय दुसरं काय बनवू इयरिंग्स होतील बघ ते असे मस्त दाखवू. हे बघा हे बघा हे असे मम्मीला काय आता बांधायला मम्मीचं हे मस्त वाटतं बघा. नीट बोल. अरे आम्हाला आहे ना कोण भंगारवाला असेल तर सांगा आम्हाला तुझ्याला भंगारवाल्याला द्यायचं आहे. भंगारवाला काय देईल बा आम्हाला? एक्साइट झालाय. पण भंगारवाला तुला दिलं तर भंगारवाला आम्हाला काय देणार आहे? भंगारवाला कसं वाटत ऐकते भांडीवाले छाप टिकलेवाले कसे सांग. सो हा आहे ना आमच्या मॉन्टीचा रूम आणि मॉन्टीच्या रूम मध्ये काहीतरी न्यू झालाय ते मी तुम्हाला दाखवीनच. हॅलो सो मी आपल्या ना 2 दिवस अगोदरचाच ब्लॉग कंटिन्यू करते आहे. मी आता आम्ही चाललेलो आहोत राणीच्या बर्थडे साठी. सो आज आहे राणीचा बर्थडे. सो आम्ही आलो त्याने केक घ्यायला पहिले तर. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. 6 पहिले आले केक घ्यायला. पिशू कोणता वाला? तो नको ना कुठला तरी वेगळा बघ ना असं फ्लेवर वाला. हा कुठला आहे? सो आमच्या मॅडमचे इथं फोटोशूट चाललंय. स्माइल तरी कर. मग कुठला पाहिजे तुला? ती चॉकलेट वरच अटकली आणि मी बोलते मस्त बाई काजू कतली पण आणि हा फ्रूटवाला मस्त वाटतो. पण ही हो मग करू तोच बुक. कोणता केक घेतला आपण? शेवटी पिशवीचा फेवरेट. आणि इकडे आहे हा किती इयरची असेल? कधी आहे तुझा बर्थडे? अच्छा कुठं फिरा? मस्त आहे बटरफ्लाय वाला. आता कुठे चाललीस? कोणची बर्थडेला? रानूच्या बर्थडेला. आज मेकअप कोणी केली? सो आम्ही आलो रानूच्या बर्थडेला. हॅपी बर्थडे रानू. रानूला हॅपी बर्थडे बोल. इथं व्हिडिओ नाही इथं बघ आय दर्शील हे पण ते तिथं बसलो. आता त्यानं दाखवलंच नाही अजून व्हिडिओ. वाचलं इथं Happy birthday to you. Happy birthday dear Sanuka. Happy birthday to you. सो आम्ही आहे ना आता बर्थडे सेलिब्रेशन तर झालंय ना. आता आहे ना आम्ही निघतो तर आंटीने ना केक पण दिलाय. रानू हॅपी बर्थडे वन्स अगेन. बाय चला बाय बाय दर्शील. हा येईन चला अंकल आंटी
आम्ही ना आता बर्थडे सेलिब्रेट करून आलेलो आहोत आज हॉटेलला जेवायला. तिघांचा अचानक प्लॅन ठरला. सो चलो. आम्ही ज्या हॉटेलला आलोत ना उरणमध्ये तिथं बघा टिशूला पाहिजे होतं ते. हे बघा असा काहीसा आहे हॉटेल सत्तेरे ब्रदर्स. किट्टा तो माझा किट्टा गेला पण लगेच. आंट वेट. त्रिशू त्रिशा तिथं वर गेल्यावर हाय कर. त्रिशू त्रिशाला फुल मस्त. हो आपल्याला जेवायला भेटेल ना तर हेच केलं करायचा. दिस इज आवर फर्स्ट डिश सूप. इशू आवडला ना तुला मग ये ना थोडासा. चिकन टीट. ही आहे आमची सेकंड डिश चिकन बार्बिक्यू विंग्स मध्ये. मस्त आहे मस्त लागते. तो आमची थर्ड डिश आहे ना तंदुरी आणि राईस आहे. आणि तुषू मॅडम आमची जेवत नाही कारण का तिला कुठं जायचं आहे. कुठं जायचं आहे ना. सो आम्ही एन्जॉय करतो आता तंदुरी. तिचं बघाय वेगळंच. सो आमचं आहे ना जेवण वगैरे ते झालेलं आहे. आणि आमच्या मॅडम जे थोडंसं काही खाल्लंय ना ते लगेच डायजेस्ट करायला गेलं दिसते. लगेच ती जेवली पण यासाठी कमी की तिला वाटतं ते बंद होईल बंद होईल. आम्हाला दोघांना पण लवकर जेव्हा चालवलं नाही तर बोलते बंद होती पाणी म्हणून आले डायरेक्टच. सो आमचं जेवण झालेलं आहे मस्त. आज यावी हो जास्त झालं जेवण. खूप जास्त डिश मागवलेलं आहे. येस माझ्या डाएटचा बँड वाजवतात ते. स्वतःला वजन गेन करायचं मला लॉस करायचं आहे. पण यांच्या चक्करमध्ये माझं वेट गेन होत चाललंय. पण एकदम भारी यांच्यापेक्षा फास्ट लेवलनी. सो बघू आता. मी कधीपासून हे खाणार नाही ते खाणार नाही पण यांच्या मुलं सगळंच खाते आली. हॉटेलला गेल्यावर बाहेर गेल्यावर हे आणतात परत थोडासा टेस्ट करण्या चक्करमध्ये खाऊन टाकतात. आज पण हॉटेलला यायचा प्लॅन नव्हता. घरी जेवायचं साधं सिम्पल जेवण जायचं होतं. हे देखो हॉटेलला जाऊ हॉटेलला जाऊ. बरोबर केक पण खालाय बर्थडेचा आज एकदम हाय. आता पिशा काही निघणार नाही बघा. एकटीच आहे एकटीच आहेस तू. आता तू राजा झालास मग. हा बापू अक्का हे मिकी माऊस हलवते उड्या मारून. एकटीच आहे एकटीच. काही मन भरत नाही. किट्टू सो आम्ही आहे ना आता जस्ट घरी आलो आणि आता झालेले आहेत बघा 11:45 5 मिनिटं आहेत. हे बघा. सो आम्ही जस्ट आत्ता घरी आलो हॉटेलमधून जेवून. त्याच्यानंतर विशा खेळली भरपूर आणि मग आम्ही घरी आलेलो आहोत. लबाड आता नको सणा. आता तर दमलं पण पहिले त्विशाला फ्रेश करतो कारण की त्विशाला त्या जम्पिंग जपांगमध्ये मिकी माऊसमध्ये उड्या मारत होती. सो तिथं सो तिला पहिले फ्रेश करते आणि मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन मग फुटणार. सो मी आहे ना आपला ब्लॉग थर्सडेला स्टार्ट केलेला. थर्सडेला मी शूट केल्यानंतर फ्रायडे सॅटर्डे कायच केलं नव्हतं आणि आज डायरेक्ट संडेला म्हणजे डायरेक्ट थर्ड डेला स्टार्ट केला कारण का 2 दिवस मला शूट करायची आठवणच राहिली नाही.
सो म्हटलं मी करेन खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाल्या. मी न्यू रेसिपीज ट्राय केलेल्या. आता मी आपले रेग्युलर ब्लॉग करून मी ज्या न्यू रेसिपीज आहेत त्या पण तुमच्यासोबत शेअर करेन. मी या 3 दिवसात 3 वेगवेगळ्या न्यू रेसिपी पण ट्राय केल्या आणि त्यात चांगल्या पण झाल्या होत्या. सो त्या पण तुमच्यासोबत शेअर करायच्या राहिल्या. सो असं खूप काही राहिलं, पण आता म्हटलं आली किती दिवस झाले ब्लॉग शूट नाही करत आहे ना, त्याच्यामुळे ना ती लिंक तुटल्यासारखी होते. सो आठवणच राहते म्हणून पण आता कंटिन्यू करेल. बट सो आपण आहे ना आता आपल्या या ब्लॉगची एंड इथेच करूया. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.